ह्या गोष्टीची दुरान्वय पण संबंध नाही. आज संध्याकाळी माझे सगळ्या अजित पवार म्हणतात या जमिनीमध्ये माझा काही संबंध नाही. हे काही संबंध असल्याशिवाय तुम्ही ती जमीन घेतली का? तुम्ही येड्यात कोणाला काढून राहिले? ज्या वेळेस जमीन घ्यायची त्यावेळेस तुमच्या मुलाने पार्थ पवारने तुम्हाला विचारलं नाही का? अहो येड्यात कोणाला काढता? हे सगळं माहिती राहतं, फक्त तुम्हाला तसं बोलायचं आहे. आणि मुख्यमंत्री म्हणले बी ना तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहे. दादा तुम्ही घाबरू नका, तुमच्यावर कोणतीच कारवाई होऊ शकत नाही. कारण तुम्ही पक्षामध्येच अशा बसेले, जो सर्वात मोठा भामटा पक्ष आहे त्याच्यामध्ये तुम्ही बसेले. पहिले तुम्ही 17 कोटी घोटाळा केला तेव्हाच काही नाही, हो क्लीन चिट भेटून गेलं तुम्हाला. आणि यावेळेस पण तुम्हाला क्लीन चिट भेटणार आहे. पण एक दिवस जेव्हा शेतकरी वर्ग हुशार होईल ना त्यावेळेस सत्याचा माज हे प्रत्येकाला उतरल्याशिवाय शेतकरी राहणार नाही.